सिच्युएशन अशी आली होती की एकदम सिरियस होती. सिरियस म्हणजे पुण्यतिथीच करायचं. वाढदिवसाच्या जागी पुण्यतिथीच होती. असं आता आपण आपल्या ठिकाणावर बाबा म्हणत आहे की मंदिरावर नेता इकडे तिकडे गेस नाही करत आहे. कुठं कुठं चाललं असं. काही चार पाच ओळी मी लिहिल्या होत्या, तुम्हाला आवडतील किंवा आपल्या. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आता वाजलेले आहेत सकाळचे 6 आणि आम्ही आहे ना बाबासाठी आहे ना बाबाच्या वाढदिवसानिमित्त आम्ही काहीतरी सरप्राईज प्लॅन केला होता. सरप्राईज ऐकण्यासाठी मामा आहे ना इकडे येऊन उभे राहिलेले आहेत. पण मामाला आपण सरप्राईज सांगणार नाही आहोत, ठीक आहे. आपण आहोत सर्वसामान्य घरातले लोक. पहिली गोष्ट तर ठीक आहे, आपलं कसं काम आहे तुम्हाला सांगून देऊ का मी सरप्राईज मामा, की तुम्ही ब्लॉगमध्येच पाहणार. नाही सांगितलं तरी चालते असं म्हणणं आहे मामाचं. पण मामाला मी सरप्राईज सांगतो आता. जे मामाला आहे ना व्हिडिओ पाहायला तुम्हाला एकदम आतुरता होईल. तर आपलं आम्ही काय केलं माहीत आहे का, काहीतरी विशेष वेगळा असा वाढदिवस साजरा करायचा म्हणून आहे ना आम्ही आधी ठरवलं होतं. आता सकाळी 6 वाजली. एक तर रात्री आम्ही आहे ना कुस्त्या पाहायला गेलो होतो. काय तेच ना, तर कुस्त्या पाहायला गेलो होतो आणि कुस्त्या पाहून आलो तर आम्हाला फार म्हणजे उशीर झाला उठायला वगैरे असं. तर आम्ही असा प्लॅन केला होता की म्हणजे आपली कसं असतं ना की एखादा पासपोर्ट जरी पाहिला आपण आपला तरी इतक्या आवडीनं पाहतो असं. काहीतरी विशेष एखाद्या दुकानात आपण गेलो तर सर्वसामान्य घरातली लोक असेच करतात की आपण दुकानात जर गेलो आणि कॅमेरा आपल्यावर असेल आणि आपण त्या टी व्हीत दिसत असेल तर आपण दिसतो का असं पाहतो. तर अशातला प्रकार असतो. तर आम्ही काय केलं ना, चक्क बाबाचा मस्त असा मोठा बॅनर बनवला. बड्डे आहे भावाचा असं तुम्ही पाहिलं असेल ना, तर बड्डे आहे बाबाचा असं. तर बाबाच्या बड्डेचा आम्ही मस्त बॅनर बनवला, आमच्या बस स्टॉपला लावला मोठा. तिकडे लावला. काल रात्री आम्ही मामाला दाखवला नाही, तिकडूनच आलो आम्ही. तर आता तिकडे आम्ही चाललो बाबाला घेऊन, ठीक आहे. सरप्राईज, ठीक आहे. हे बाबाला माहीत नाही, हे आपल्याला माहीत आहे. आता तुम्हाला मला साईला आहे की नाही. तर आता आम्ही जातो तिकडे. येता का तुम्ही? चला नाही. तर आता थंडी खूप आहे. एक तर आम्ही असं ठरवलेलं, आता बाबाला सांगितलं नका इला नका सोडू. तर असा प्लॅन आहे भाई. आणि हे आहेत फटाके म्हणजे ते काय म्हणतात तर याला, पार्टी पॉपअप्स, ठीक आहे. चला आता आपण जाऊ घरी. बाबाला मी सांगितलं, म्हटलं तुम्ही तयार राहा, आपण आपल्याला जरा बाहेर जायचं असं तसं, ठीक आहे. तर मित्रांनो आता आलो तर आपण घरी. चोप हिचं काय. तर आता आलो तर आपण घरी आणि बाबा झोपून असतील आता. नाहीतर मी कॉल केला होता तसा, तर तयारी करतायत की नाही माहिती नाही. पण आम्ही एवढ्या सकाळी का प्लॅन केला असेल माहिती आहे का, जायचं आणि दाखवायचं. कारण तो प्लॅन म्हणजे आपला हे नको व्हायला चौपट. कारण कोणीतरी पाहून नंतर कॉल केला तर मग अवघड होईल. कुठं आहे बाबा? तर कोणीतरी पाहून ते कॉल वगैरे करायला की तुमचा पोस्टर पाहिला हॅपी बर्थडे हे ते, तर ते प्लॅन फेल गेला असता आपला. त्याच्यामुळं आम्ही आहे ना सकाळी आणि एकतरी इतकी थंडी आहे. चला तर बाई बाबाची तयारी झालेली आहे. बाबा म्हणतात कुठं चाललो. आता काय सांगू कुठं चाललो. एक असे छोटे मोठे प्रयत्न आनंद साजरा करण्याचे, आपलं प्रेम व्यक्त करता येते तर करावं माणसानं. अशी विचारधारा बाळगणारे आम्ही. तर आता पाहूत काय होतं पुढे. याचं काय करू, तिथं फोडू आणि साफही करू आपण आपला कचरा. मीच करून टाका त्याला काय, साईडला आता असतात ना सगळे साफसफाईवाले, आहे की नाही. आपण करतो तर कचरा तर आपण साफ पण करायला पाहिजे. आमची ही परिस्थिती आहे तसं सकाळी कारण ते नको असं व्हायला. काल रात्री झाला होता प्लॅन चौपट. ते पाहिलं होतं आमच्या भावाने, माझ्या आत्याच्या मुलाने, आणि मला कॉल केला त्यानं. तेवढं तरी बरं झालं की ते पोस्टर पाहायला चांगलं वाटलं. ते जर तिकडं केलं असतं तर मग काय एवढ्या दिवसाची मेहनत गेली असती पाण्यात. ठीक आहे. हे बाबा आले. कुठं जायचं? कुठं फिरायला नाही नेता तुम्हाला आम्ही तुम्हाला काहीतरी दाखवण्यासाठी नेतो, काहीतरी विशेष वाढदिवसाचं असं. तुमच्यासाठी फटाके आणले आम्ही. बापा बर्थडे कसं आहे, चांगलं वाटत आहे का बर्थडे? कसं दिवस? दिवस चांगले जाय आपले. चला बसा. चांगले राहिले तर चांगले जाय. चला बसा. चला बसा ना.
कुठं बसू? इथं गाडीवर. गाडीवर बसू. मग कुठं बसू काय, गाडीवरच बसावं लागणार आहे आपलं. चला तर भाई आलो आता आपण आपल्या ठिकाणावर. बाबा म्हणत आहे की मंदिरावर नेता, इकडे तिकडे गेस नाही करत आहे. कुठं कुठं चाललं असतं बाबा? काय दाखव, काहीतरी विशेष दाखवण्यासाठी आणलं तुम्हाला. ठीक आहे, दाखव थांब. चला भाई आलो तर आपण. काय इथं काय ते ओळखायचं आहे मला आता. काय ते ओळखाय असं काहीतरी पहा, काही विशेष आहे का? काय केवढा शेतातला फोटो आहे. त्याच्यात एक फोटो शेतातला आहे, एक जो आहे, एक 2 शेतातले आहेत. एक बाबांनी मला उचललेला आहे, एक लहानपणीचा आहे, एक शेतातला आहे, एक बाबाच्या युवा अवस्थेतला आहे. आणि खाली आहे ना चारोळी लिहिलेली आहे. खंबा आला माझा, या इकडं, या ना इकडं. खाली आहे ना चारोळी लिहिलेली आहे. लिहिता लिहिता संपली शाही, अशी बाबाची पुण्याई. उपमा देऊ पुण्याची तुम्हा, माझे विठ्ठल रखुमा. आणि खाली भाई आपल्या यूट्यूब चॅनलचं हे आहे, प्रमोशन में बिलीव करते हम. तिथं काही करू नको, तिकडे काही करू नको. तिथं काय करायचं चाललं? इथं फोडू ना आपण. नाही इथं नको. तर भाई क्रॅकर्स राहिले आपले. बाबाचं म्हणणं आलं की फोडायचं नाही, स्वच्छ भारत. कारण आता जे साफसफाई करून गेले आपण, डबल कचरा करणं योग्य नाही, तर ते फोडू नये आपण, आहे की नाही? तुम्ही आता फिरत फिरत येता का? तुम्ही इथंच पाहत बसाल, नाही तर त्याला डबल. कसं झालं बरं, कसं वाटलं? मस्त वाटलं. तुम्हाला काय वाटलं? तुम्हाला काय वाटलं आधी? कुठं नेता काय? बाबा म्हणत होते मंदिरावर नेत असणार, कुठंतरी असं तसं. बिना आंघोळीच्या मंदिरावर नेणार कसं? आमची तर पहिलेच नाही. मन स्वच्छ पाहिजे मंदिरात जायला, आंघोळ नसली तरी चालते. हा, गदळ विचारावले नाही पाहिजे. चला, हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे विश करायचं तर राहिलं का शेवटी? पार्टी संध्याकाळी. हॅपी बर्थडे. म्हणजे बाबाचं म्हणणं असं आहे की बाबा आजारी होते यावर्षी खूप, आणि सिच्युएशन अशी आली होती की एकदम सिरियस होती. सिरियस म्हणजे पुण्यतिथीच करायचं. वाढदिवसाच्या जागी पुण्यतिथीच होती, असं माणसाची गॅरंटी नाही काय ते. म्हणून जितकं प्रेम व्यक्त करता येईल तेवढं करावं. असं दौरे झाले, रोगी होतो मी खेळत होतो, मी प्लेअर होतो. हो, आमच्यासारखे व्हॉलीबॉल प्लेअर कबूल. हो बरोबर, शुगर नाही, डायबिटीज नाही, काही नाही. जुनं खाणं, जुनं हे ते, त्याच्यामुळे आहे की नाही. तर आम्ही सकाळी खाऊन आणलं, तुम्हाला माहिती आहे का? सकाळी म्हणजे ते कोणी तिथं पाहून तुम्हाला फोन लावला तर मग प्लॅन चौपट झाला असता ना. आणि काल रात्री निरंजन दादानं पाहिलं आणि फोन लावला, अरे बापरे म्हणे, एवढा बोस्टर म्हणे, हे ते. म्हटलं तू कॉल आधी कोणाला केला? मला केला म्हणे. म्हटलं ठीक आहे. म्हटलं मलाच केला, बरं झालं, कोणाला सांगू नको म्हटलं. आता असा विषय होता. म्हणून लावला होता का? सांगितलं का? पण नाही, मग फुपाला माहीतच नसणार. वाचलं का? त्यानं सांगितलंच नाही निरंजन दादानी कोणाला. चला तर मित्रांनो, तर आज तुम्ही जो हा सरप्राईज पाहिला, सगळं काय म्हणजे याची प्लॅनिंग आम्ही आधीच करून ठेवली होती. आणि सांगायचं तात्पर्य असं की व्यक्त जितकं होता येतं म्हणतात माणसाला, तितकं माणसाने व्यक्त व्हावं. मग ते कुठल्याही कृतीतून व्यक्त व्हावं, शब्दातून व्यक्त व्हावं, कवितेतून व्यक्त व्हावं, बोलण्यातून व्यक्त व्हावं, रागातून व्यक्त व्हावं. राग म्हणजे तसा राग नाही, प्रेमाचं राग जे असतं ना, रागवतात आई वडील मुलांना रागवतात, तो राग तसा. तर तसं काही कुठेतरी व्यक्त व्हावं म्हणतात, तर आयुष्य जगायला सोपं होतं. म्हणजे जर व्यक्तच नाही झालो आपण, सगळं मनात राहिलं, तर माझ्या मनात आहे तर ते मनातलं मनात सोबत चाललं जातं, तोपर्यंत मनातलं काही बाहेर येत नाही. तर ते व्यक्त व्हावं माणसाने. आणि
व्यक्त व्हायला युक्ती लागते, पैसा वगैरे असं काही लागत नसतो. ठीक आहे, तर ही सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट असते असं आपल्याला वाटतं बऱ्याच लोकांना. तर बाबा जे म्हणत होते ना शेवटी, म्हणजे आता व्हिडिओच्या शेवटी, की पुण्यतिथी असती कदाचित, जर आजारी होते ते, त्या ज्यावेळी आजारी होते त्यावेळी त्याचा सुद्धा एक व्हिडिओ टाकला होता मी. तेव्हा फार इमोशनल वगैरे झालो होतो तेव्हा मी. तर ते पण मी एक व्यक्त व्हायचं म्हणून, की मला काय सांगायचं होतं, ती सिच्युएशन कशी सांगायची होती, त्यासाठी मी तो व्हिडिओ बनवला होता. आणि आज सुद्धा, म्हणजे याला तुम्ही असं निगेटिव्ह नका घेऊ, आज माझ्या बाबांचा वाढदिवस आहे, पण असे काही मुलं किंवा जे आपल्या युवा अवस्थेत येतात, किंवा म्हणजे जेव्हा नेमकं त्यांना कळायला लागतं की आता काय आहे आयुष्य, किंवा सगळ्या गोष्टी कशा आहेत, कशा हँडल करायच्या, पण काही मुलांना असं असतं की माहीतच नसतं आपल्या युवा पिढीमध्ये. आता आपल्या सबस्क्रायबर्समध्ये सुद्धा असतील, तर त्यांच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ, की वडील असतात, आई असतात, सगळे म्हणजे सगळं काही व्यवस्थित सुरू असतं, आपल्याला सगळं मिळत असतं, पण आपल्याला असं कधी घडतंय कोणातरी सोबत की अचानक वडील चालले जातात, आधारस्तंभ चालला जातो घराचा, आणि मग काय करायचं हे कळत नाही, किंवा सगळ्या गोष्टी मग कसं तरी संसार म्हणजे कोलमडून जातो. म्हणजे काय करणार ना, 20-22 वर्षाचा मुलगा, 23 वर्षाचा मुलगा काय करणार, त्याला काही कळत नाही, त्याला माहिती नाही, वडिलांनी काही सांगितलेलं नसतं सगळ्या गोष्टी, आणि अचानक चालले जातात. माणसाची अशी काही गॅरंटी नसते. क्षणभंगूर जीवन, ठीक आहे, जीवन हे क्षणभंगूर आहे, असं हे सत्य आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच की प्रत्येकाला चान्स मिळत नाही प्रत्येक वेळी. आता माझे बाबा जेव्हा आजारी होते त्यानंतर मला संधी मिळाली, किंवा मला समजायला की अरे असं कदाचित असं झालं असतं तर, म्हणजे त्यावेळी तर तेवढं चान्सच नव्हता की विचार करायचं की काय करायचं. आधी तर आपण त्या सिच्युएशनमधून निघायचं हे करत होतो, पण कदाचित निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह या दोन्ही बाजू आयुष्यात फार महत्त्वाच्या असतात. तर निगेटिव्ह पॉझिटिव्ह विचार दोन्ही बॅलन्स करून चालावं लागतं, की असं असतं तर, किंवा असं नसतं तर. नेहमी पॉझिटिव्हच विचार करावा, पण निगेटिव्ह विचार हे ऑटोमॅटिकली येतात, ते तुम्हाला करावे लागत नाही. पण आलेच तर काय झालं असतं, कारण त्या आले किंवा असं झालं आपल्यासोबत, असं घडलं तर पूर्वतयारी किंवा काहीतरी असं ते म्हटलं असतं. तर एक काही 4-5 ओळी मी लिहिल्या होत्या, तुम्हाला आवडतील, किंवा आपल्या ज्यांना अशी संधी मिळाली नाही परत, म्हणजे अचानकच त्यांचे वडील निघून गेलेत किंवा काहीतरी झालं, अचानक घडलं, तर त्यांच्या ज्या फिलिंग्स असतात ना, त्यानंतर माझ्याच काही मित्रांसोबत म्हणजे बाबा आजारी होते त्यानंतर ते बरे झाले, पण त्यानंतर माझ्या मित्रांच्या वडिलांसोबत अशा काही घटना घडल्या की माझ्या मित्रांचे वडील ते निघून गेले, हे जग सोडून गेलेत. आणि त्यांची सिच्युएशन पाहून मग मला इतकं वाईट वाटायचं की ठीक आहे, आपल्याला चान्स मिळाला, पण यांच्यासोबत झालं असं, तर आपण याच्यातून निघालो. तर मी तेव्हा त्यांच्या जवळ गेलो, तर त्यांच्या ज्या भावना आहेत ना, त्या मी लिहून काढल्या थोड्या. मला असं वाटतं त्या भावना कदाचित त्यांच्या असतील आणि आपल्या लिखाणातून ते प्रकट होतील अशी इच्छा व्यक्त करतो. तर तुम्ही ते ऐका आणि निगेटिव्हली नका घेऊ, पॉझिटिव्हली घ्या, का की आपल्याजवळ आहेत तर आजच व्यक्त करायचं आपलं प्रेम. ठीक आहे, तर आता मी तुम्हाला ते ऐकवतो. म्हणजे पाठ नाहीत मला लिहिलेले आहेत, तर तेच वाचून मी तुम्हाला सांगतो, कारण पाठ करायला आता वेळ नाही. ठीक आहे, चला. कसे आहात बाबा, बरे आहात ना? कसे आहात बाबा, बरे आहात ना? वर जाऊन सगळं पाहत आहात ना? कसे आहात बाबा, बरे आहात ना? वर जाऊन सगळं पाहत आहात ना? काल आठवण आली तुमची, म्हटलं बोलावं तुम्हाला. काल आठवण आली तुमची, म्हटलं बोलावं तुम्हाला. बरंच काही विचारायचं होतं, म्हटलं विचारावं तुम्हाला. बरंच काही विचारायचं होतं, म्हटलं विचारावं तुम्हाला. काल एक गाडी पाहिली, त्यावर डॅड्स गिफ्ट असं लिहिलं होतं. काल एक गाडी पाहिली, त्यावर डॅड्स गिफ्ट असं लिहिलं होतं. तुम्ही मला गाडी घेऊन देणार होतात ना, तर माझंही तसंच ठरलं होतं. तुम्ही मला गाडी घेऊन देणार होतात ना, तर तेव्हा माझंही तसंच ठरलं होतं. तुम्ही लोकांना उसने पैसे दिले, त्याची काल डायरी सापडली आम्हाला. तुम्ही लोकांना उसने पैसे दिले, त्याची काल डायरी सापडली आम्हाला. त्यातील काही देतो म्हणाले, तर काहींनी नकार दिला. म्हटलं खरं खोटं विचारावं तुम्हाला. त्यातील काही देतो म्हणाले, तर काहींनी नकार दिला. म्हटलं खरं खोटं विचारावं तुम्हाला.
जे काही हवं होतं सगळं काही देत गेले. जे काही हवं होतं सगळं काही देत गेले. माझी द्यायची वेळ आली तर लगेच का बरं निघून गेले. जे काही हवं होतं सगळं काही देत गेले. माझी द्यायची वेळ आली तर लगेच का बरं निघून गेले. खूप काही सांगायचं होतं म्हटलं सांगावं तुम्हाला. खूप काही सांगायचं होतं म्हटलं सांगावं तुम्हाला. काल आठवण आली तुमची म्हटलं बोलावं तुम्हाला. काल आठवण आली तुमची म्हटलं बोलावं तुम्हाला.